प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवार पुष्पाताई भोसले आहेत. तुम्ही काय परिवर्तन करणार आहात? वॉर्ड क्रमांक 147 मधून आम्ही अपक्ष उमेदवारी लढतोय. वासीनाका विभागाचा हा परिसर आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीचा परिसर, म्हाडा कॉलनीचा परिसर आणि काही केंद्रशासित कॉलनीचा परिसर आहे. अतिशय शोकांतिक आहे की भारताच्या स्वातंत्र्याला अंदाजे 80 वर्ष पूर्ण होत असताना देखील या विभागामध्ये समस्या अतिशय छोट्याशा आहेत. म्हाडा कॉलनीमध्ये एकही शौचालय नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 92,000 करोड रुपयाचा बजेट आहे, परंतु ह्या विभागामध्ये एकही डिग्री कॉलेज नाही, एकही आम्हाला 100 बेडचं हॉस्पिटल नाही, एकही मॅटर्निटी हॉस्पिटल नाही. अनेक मुलं आजही खेळाच्या मैदानापासून वंचित आहेत. अनेक रस्त्यांची अडचणी आहेत, अनेक शौचालयांची अडचणी आहेत, नाल्यांची अडचण आहे, ड्रेनेज व्यवस्था ठीक नाही आहे, ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. आणि याचं कारण फक्त एक आहे की एकही उमेदवार किंवा आमदार, खासदार, नगरसेवक वासीनाका विभागामध्ये जे येतात ते सगळे मतदारसंघाच्या बाहेर येतात. आमच्या समस्या आम्हाला सोडवायच्यात, आमच्या समस्यांची माहिती आम्हाला, जाण आम्हाला आहे आणि त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती देखील आम्हाला आहे. ज्या पद्धतीने आम्ही प्रबुद्ध नगरचं परिवर्तन केलं, 1000 कुटुंबांना घर दिलं, तीच एक आशा घेऊन, तीच उमेद घेऊन आम्ही पूर्ण वासीनाका विभागाचं लोकांमध्ये भेटतोय. लोकांमध्ये अतिशय विश्वास आहे, लोकांमध्ये एक ऊर्जा आहे सकारात्मक की ही लोक जर आली, भोसले परिवार जर आलं, भोसले कुटुंब जर आलं तर निश्चितपणे वासीनाका विभागाचं परिवर्तन होऊ शकतं. याच्या अगोदर आमचे वडील माननीय प्रकाश भोसले साहेब ज्यावेळेस नगरसेवक होते त्यांनी केलेल्या कामांची माहिती इकडच्या लोकांना आहे. त्यामुळे आमच्यासाठी प्रचार हा फक्त एक औपचारिकता आहे. लोकांमध्ये जाणे, लोकांचा विश्वास संपादित करणे हे आमच्यासाठी अतिशय सोपं आहे आणि लोकांमध्ये देखील तेवढा जल्लोष आणि चांगलं वातावरण आहे. निश्चितपणे येणाऱ्या 15 तारखेला सर्व जनता आमच्या सोबत उभं राहील. पक्ष, जात, धर्म, पंथ, प्रांत सोडून लोक आमच्या सोबत उभं राहतील आणि यंदा 147 मध्ये नारळाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.